नववधू मी भाग 1. रमा, अगं सांच्याला पाहुणं येणार आहेत तुला बघाया. कुठं बी बाहेर नग जाऊ. कविता लेकीला म्हणाली. आये, कोण आहेत ग ते पाहुणं? तालुक्याच्या गावातलं आहेत. रस्त्याच्या कामावर मजुरी करतो तो पोरगा. राम नाव आहे त्याचं. तुझ्या आत्याकडनं पाहुणं आहेत ते लोक. रमा नुकतीच यवनात पदार्पण केलेली नवयवना, 4थीपर्यंत शिकलेली, गावातच लहानाची मोठी झाली. बाप दारू पिऊन एक दिवस झोपेतच गेला. आई कविता लोकांच्या शेतात मजुरीला जाऊ लागली. रमा एकटीच मुलगी होती तिला. तिचं लग्न चांगल्या घरात व्हावं एवढीच तिची इच्छा होती. आज येणारा मुलगा ठेकेदाराकडे कामाला होता, म्हणजे बरा कमवणारा. त्याला रमा नक्की पसंत पडल असं कविता मनोमन विचार करत राहिली. रमा दिसायला बरी, पण अंगाखांद्यानं भरलेली. तिच्या मैत्रिणींची लग्न झाली होती. असं पण गावात मुलगी वयात आली की लगेच लग्न लावून देत असत. रमाच्या मैत्रिणी आपले लग्नानंतरचे किस्से रमाला सांगत असत. नवऱ्याचे प्रेम, तो स्पर्श, ती हुरहुर, सगळं आपणही अनुभवावं असं रमाला वाटत राहायचं. आपल्या स्वप्नातील राजकुमार कधी येईल आणि आपल्याला सोबत घेऊन जाईल अशी स्वप्न ती बघायची. तारुण्य सुलभ भावना तिच्या मनात रुंजी घालत असत. रमाला 18 वय नुकतंच संपलं होतं. आज पाहुणे येणार म्हणून ती खूप खुश होती. सारखं सारखं आरशामध्ये आपला चेहरा निहाळत होती. आये, कुठली साडी नेसू ग मी, असं 10 वेळा रमाचं विचारून झालं होतं. कविताकडे मोजून 2च साड्या चांगल्या होत्या. एक तिच्या लग्नातली आणि एक पहिल्या दिवाळ सणाला रमाच्या बानं घेतलेली. रमा, ही एकच चांगली हाय बघ माझी साडी, हीच घाल, आणि माझी लग्नातली हाय ती तू लग्नात घाल. बरं आहे, असं म्हणत रमाने ती साडी 4 वेळा नेसून बघितली. साडीत आपण मोठी दिसतो आणि सुंदर पण, असं रमाला वाटलं. आरशामध्ये आपलं रूम बघून रमा लाजत राहिली. कसा दिसत असेल तो पोरगा, चांगला असेल नवं, असा विचार करत रमा संध्याकाळ कधी होते याची वाट बघू लागली. आजूबाजूच्या घरात पण समजलं होतं की रमाला बघायला पाहुणे येणार आहेत. बायका कविताकडे येऊन उगाच डोकावून जात होत्या. चहाला साखर, पावडर, दूध आहे का विचारून जात होत्या. ही सगळी तयारी आणि लगबग बघून रमाच्या मनावर मोरपीस फिरत होते. 4 वाजल्यापासून रमा तयार होत होती. छान साडी नेसली, केसाची वेणी घातली, डोळ्यामध्ये काजळ घातले, पावडर लावली. शेजाऱ्या सुमनने शेवंतीचा गजरा दिला होता, तो वेणीवरती माळला. आता रमा पाहुण्यांची वाट बघत बसली. 5 वाजता येतो म्हणाले होते. रमाचं घर म्हणजे एक स्वयंपाकघर 4 फरशीचं आणि बाहेर छोटी खोली जिथे एक लोखंडी खाट होती. मग जागा 2 लोकांना बसण्यापुरतीच उरत होती. 5 वाजता पाहुणे आले. एक म्हातारी, एक वयस्कर माणूस आणि एक मुलगा म्हणजे राम. कविताने त्यांना पाणी दिलं. पाहुणे खाटावर बसले होते. राम सावळा आणि अंगाने किरकोळ होता, दिसायला ठीकठाक होता. कविताने बनवून ठेवलेला चहा रमा बाहेर घेऊन आली. पाहुण्यांसमोर पाटावर बसली. खाली मान घालून बसली. खरं तिला तर मुलाला बघायचे होते, पण ते बरं दिसलं नसतं. शेजारच्या बायापोरी रमाच्या दारात उभ्या होत्या. रामकडे बघून खुसफुस करत होत्या. म्हातारीने रमाला 2-4 प्रश्न विचारले, पण मुलगा काही बोलला नाही. म्हातारी म्हणाली, ह्यो माझा पोरगा राम आणि ही त्याचे लांबचे काका आहेत, सोबत आल्यात. राम मजुरी करतो. घरात आम्ही मायलेक दोघंच असतो. आम्हाला तुमची पोरगी पसंत आहे. तुम्हाला काय अडचण नसेल तर लवकर लग्न उरकून टाकू. मला पण आता घरकाम होत नाही. कविता म्हणाली, हा, आम्हाला बी पसंत आहे सगळं. तुम्ही म्हणता तसं करू लगीन. पर मी बी एकलीच आहे, शेतात रोजंदारीवर काम करती. मला जमल तसं लगीन करून देईल. ठीक आहे, आम्हाला बी जास्त काय नग. मग पाहुणे जायला निघाले. रमा आत गेली होती. पाहुणे घराबाहेर पडले तेव्हा रमा दारात येऊन रामला बघत होती. तिला तो दुरून दिसला, पण तो कसा दिसतो यापेक्षा आपलं लगीन ठरलं यात तिला जास्त आनंद होता. आपलं कोणीतरी हक्काचं होणार यात ती खुश होती. लग्नाच्या सुखद स्वप्नात ती रमून गेली. येणाऱ्या महिन्यात लगेचच रमा आणि रामचं साधेपणाने लग्न झालं. सावळा, किरकोळ असा राम रमाला आवडला होता, कारण आता तो तिचा नवरा होता. आईच्या गळ्यात पडून खूप रडली रमा. मग आईने समजूत घातली तशी शांत झाली. रमा, तिची सासू आणि राम तिघे घरी आले. रामनेच पिठलं भात बनवला आणि ते जेवले. त्याच्या आईला जास्त काम जमत नव्हते, ती आजारी असायची. रामचं घर म्हणजे एकच मोठी खोली,
त्यामधून पडदा लावून चूल वेगळी एका बाजूला केली होती. बाहेर कॉटवर रामची आई झोपायची. मित्रांनो, पुढील कथा पाहण्यासाठी आपला नेक्स्ट भाग बघायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.